नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, खरंच एका बुश पेपर पासून 2 किलो मिरी मिळते काय? म्हणजे लोक जे म्हणतात आणि मला प्रश्न विचारले होते की बाबा आम्ही बुश पेपर लावलं तर त्याच्यापासून गुंठ्याला लाख रुपये मिळतात काय, किंवा एका बुश पेपर पासून किती मिरी मिळू शकते, म्हणजे पेपर मिळू शकेल. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता आपण या व्हिडिओमध्ये बघूया, तो तुम्हाला नक्कीच आवडेल. मित्रांनो, गेली 5-6 वर्ष बुश पेपर हा जो कन्सेप्ट आहे तो आपणास पाहायला मिळतो आणि लाखो कमवा असे बरेच व्हिडिओ तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून बघत असताय. आणि बुश लागवड हे व्हर्टिकल पद्धतीने म्हणजे कुंड्या एकावर एक ठेवून गुंठ्यास लाखो कमवता येतात का, व ते किती वर्ष हा प्रोजेक्ट चालू शकतो, त्यापासून किती उत्पन्न मिळू शकते, किंवा किती वर्ष आपणास उत्पादनातून म्हणजे सातत्याने उत्पादन सरळ राहू शकते, किंवा किती वर्ष आपण उत्पन्न सातत्याने घेऊ शकतो, हे आपण या व्हिडिओतून बघूया. एका कुंडीत 4 रोपे आणि एकावर एक अशा 5 कुंड्या म्हणजे 20 झाडे असा हा कन्सेप्ट आहे. आणि तो जो लागवड केल्यानंतर जे पिलर तयार होतात ते दुसऱ्या वर्षीपासून प्रॅक्टिकली 250 ग्रॅम सरासरी फक्त वाळलेला मिरी देतात. म्हणजे ही वस्तू तिथे आहे, प्रॅक्टिकली मी बोलतोय. आज शेतकऱ्यांच्या 10 प्रोजेक्टना मी भेट दिल्यानंतर मला असं जाणवलं की प्रॅक्टिकली 250 ग्रॅमची सरासरी मिळते या एका पिलर मधून. मग त्याचा जर रेट जर बघितला, मार्केटला 300-350 रुपये किलो आहे, तर त्याचा रेट बघितला तर ते न परवडणार आहे. त्याच्यानंतर जर अशा बऱ्याच प्रोजेक्टना भेट दिल्यानंतर माझ्या लक्षात असं आलं की सरासरी जी मिळालेली एका पिलर कडून जे उत्पन्न आहे ते जर 100 रुपये जर बघितलं, जर समजा आता 250 ग्रामचं म्हणजे मार्केट रेटने 100 रुपये, तर हा सरासरी जर बघितलं तर त्या गुंठ्यातून 25,000 रुपये सुद्धा मिळत नाहीत. मग एवढा लाखो रुपये खर्च करून 25,000साठी हे सगळं व्याप करायचेत का? किंवा त्याऐवजी जर मिरी हे बागायती पीक असल्यामुळे 50% सावलीत वाढणाऱ्या जर झाडावर तुम्ही लावले, किंवा नारळाच्या मध्ये जर लावले, किंवा सुपारीच्या बागेत किंवा अर्ध सावलीत असणाऱ्या कुठल्याही जागेत जर लावली, तर तुम्ही जमिनीत उत्तम तुम्ही वाढून व्हर्टिकल पद्धतीपेक्षा 10% खर्चात भरपूर उत्पन्न घेऊ शकताय. म्हणजे सरासरी 10,000 रुपये खर्च करून तुम्ही 25,000 ते 30,000 रुपये घेऊ शकताय गुंठ्याला. हा कन्सेप्ट योग्य आहे. आता मी बऱ्याच व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवलंय की चिरेखणीमध्ये तुम्ही लागवड करून घेऊ शकता, म्हणजे वायफळ जमिनीमध्ये, किंवा कुठल्या झाडाच्या छताखाली लावू शकताय, साधं ग्रीन टाकून शकताय, किंवा पिलरच्या माध्यमातून उभे करून लावू शकताय. असं साधे म्हणजे जिथं खर्च न करता तुम्ही जर लागवड केली तरच हा बुश पेपर कन्सेप्ट तुम्ही फायद्यात आणू शकताय, अन्यथा तुम्ही पूर्णतः तोट्यात आहे. आता मी तुम्हाला एक झाडाचं उत्पन्न दाखवतो. बघा, गेल्या 3 वर्षापूर्वी मी एक झाड लावलं होतं बुश पेपरचं, आणि त्याला एका बांबूच्या याने आधार दिला, आणि दुसरीकडे मी लावला होता एका फणसाच्या झाडावर फणसाच्या आधाराने बुशमिरी. बुशमिरीची वाढ ही नॉर्मली, त्याला कुठल्याही प्रकारचं विशिष्ट असं खत नाही, पण सगळ्या झाडांबरोबर थोडंसं पाणी बिणी हे फक्त केलं. तिसऱ्या वर्षी त्या झाडाला म्हणजे चांगल्यापैकी वाढ होऊन 4 फूट उंच वाढलं, आणि ह्या मोकळ्या जागी लावल्यामुळे ते चांगल्यापैकी बहरलं पण. आणि त्याच्याकडून मला एका बुश मिरीपासून आज फेब्रुवारी 10 ला मी जेव्हा दाणा पक्व झाला त्यावेळी काढायला गेलो, तेव्हा 2 किलो मला हिरवा मिरी मिळाला. आलं लक्षात काय? म्हणजे बुश बुश प्लांट पासून तुम्ही 2 किलो हिरवा मिरी नॅचरल जागेमध्ये लावून चांगली वाढ करून करू शकता. ते तुम्हाला व्हर्टिकल पद्धतीने कुंडीमध्ये शक्य नाही. कुंडी ही शेवटी एकदा तुम्ही लावल्यानंतर पहिल्या वर्षी वाढ होईल, परत त्याच्या पुढच्या वर्षी त्याला खाद्य मिळत नाही, किंवा तो जर मेंटेनन्स आपण व्यवस्थित केला नाही तर तुम्हाला सरासरी उत्पन्न मिळत नाही. म्हणजे एक झाड तुम्हाला 200 ते 300 रुपये देऊ शकते. आणि जर वेल किंवा त्याचा जर आधार देऊन जर तुम्ही झाडावर अशा पद्धतीने फणसासारख्या झाडावर, किंवा तुमच्याकडे आंबा असेल अशा झाडावर जर तुम्ही वाढवले, तर तुम्ही 2 किलो ते 3 किलो उत्पन्न एका झाडाकडून घेऊ शकताय. जर तुम्ही समजा मोठ्या स्वरूपात 4 ते 5 वर्ष झाले की त्याच्यातून 8 ते 10 किलो पर्यंत असं उत्पन्न मिळू शकतो. म्हणजे सांगायचा मुद्दा असा आहे की उगाच अफवांना न बळी पडता प्रॅक्टिकली जर अभ्यास केला, तर ओपन शेडमध्ये जर तुम्ही लावलं, किंवा ओपन प्लेसमध्ये जर तुम्ही लावलं, तर तुम्ही बुश मिरी हे फायदेशीर आहे. वेल मिरी हे नारळाच्या बुंद्याला किंवा कुठल्या झाडाच्या आधाराने लिहिलं तर फायदेशीर आहे. त्यामुळे बुश मिरी आणि वेल मिरी हे व्हर्टिकल पद्धतीने, ज्याच्याकडे जागा नाही त्याने टेरिसवर करून तो आनंद घेऊ शकताय, पण ज्याच्याकडे जागा आहे त्याने जमिनीतच लावा, जेणेकरून वाढ चांगली होते आणि चांगल्यापैकी उत्पादन मिळतं.
आणि दुसऱ्या वर्षीपासून जर तुम्ही याच्या कटिंग केल्या किंवा त्याचे जर ग्राफ्टिंग केलं तर ग्राफ्टिंग पासून तुम्हाला प्रति झाड 100 रुपये मिळू शकतात. म्हणजेच तुम्ही वर्षाला जवळ साधारण 25,000 रुपये समजा गुंठ्यामार्फत या मिरीतून आणि एक 10,000 रुपये तुम्ही कलमातून असे 25,000-35,000 रुपये गुंठ्याला तुम्ही घेऊ शकता. हा कन्सेप्ट योग्य आहे. पण जर व्हर्टिकल पद्धतीने जर तुम्ही केलं आणि जर म्हणत असाल लाख रुपये गुंठ्याला मिळणार, ते 100% चूक आहे आणि होत नाही. आणि असं एकही एक जर म्हणजे जर कोण असेल की गुंठ्याला 100 झाडांच्या माध्यमातून तुम्ही 1,00,000 रुपयाचं उत्पन्न, त्यांनी खाली प्लीज कमेंट करा. आणि या संदर्भात जर तुम्हाला जर माहिती पाहिजे असेल किंवा मार्गदर्शन पाहिजे असेल, तुमच्या काही शंका असतील, अडचणी असतील, तर तुम्ही या नंबरवरही तुम्ही व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा. आमचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनाही तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळेल. झाडं जर पाहिजे असतील तर 15 ते 1 ते 5 व्हरायटी किंवा त्याच्या व्यतिरिक्त जर कुठल्या व्हरायटी पाहिजे असतील मोठ्या लोंब्याच्या, तरीही तुम्हाला मिळू शकतील. या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्यांचे नंबर दिले आहेत, तेही तुम्ही घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला खात्रीशीर रोपं मिळतील, योग्य मार्गदर्शन मिळेल आणि तुम्ही तुमच्या प्लॉटला जर व्हिजिट तुम्हाला करायची असेल तर तुम्ही या नंबरवरही संपर्क करू शकता, जेणेकरून तुमचं प्लॉट असेल किंवा अन्य आंबा, काजू, नारळ, सुपारी जे काय असेल लागवड, त्याच्यापासून जर माहिती असेल, नवीन लागवड करायची असेल, नर्सरीची इतर काही रोपं पाहिजे असेल, तरी तुम्ही या नंबरवर संपर्क करा, जेणेकरून तुम्हाला योग्य मार्गदर्शन दिलं जाईल आणि तुम्हाला याच्यातून फायदा होईल. धन्यवाद.